मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की दोन माणसं एकाच वातावरणात वाढतात, पण एक यशाच्या शिखरावर पोचतो आणि दुसरा आयुष्यभर संघर्षातच राहतो. नशिबाचा खेळ वाटतो ना, पण बिलकुल नाही. याचं खरं तर गुपित आपल्या नशिबावर नाही, तर प्रत्येक माणसाच्या मेंदूच्या एका अशा भागात लपलेला आहे ज्याचा पासवर्ड अजून आपल्याला माहीतच नाही. आजच्या या जगात अशा अनेक इच्छा असतात ज्या आपल्या पूर्ण झालेल्या नसतात. चांगलं घर, हवी ती नोकरी, हवी ती मानसिक शांतता. जोसेफ मर्फी म्हणतात, तुमचं अंतर्मन हे एका अल्लाउद्दीनच्या चिरागासारखं आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की हा चिराग घासायचा कसा हेच माहिती नसतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी याच सुपर पॉवरबद्दल बोलणार आहे, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे, जी वापरून तुम्ही हवी ती गोष्ट मिळवू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका. चला तर मग सुरुवात करूया. लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, तुमच्या आत एक सोन्याची खाण आहे, जिथून तुम्ही तुमच्या सुखद आणि वैभवशाली आयुष्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. पण अडचण अशी आहे की आपण बाहेरच्या जगात उपाय शोधतो, पण आपल्या आत असलेल्या या अथांग शक्तीकडे दुर्लक्ष करतो. लेखक आपल्याला 2 प्रकारच्या मनाची इथे ओळख करून देतात. पहिले म्हणजे जाणीवपूर्वक मन, त्यालाच कॉन्शियस माइंड असे म्हणतात, आणि दुसरे म्हणजे अंतर्मन, त्याला सबकॉन्शियस माइंड असे म्हणतात. आणि हे मन कसे कार्य करते ते लेखक जहाजाच्या या उदाहरणातून आपल्याला सांगतात. याला समजून घेण्यासाठी दिलेले हे सुंदर उदाहरण म्हणजे एक जहाज आणि त्याचा कॅप्टन. जाणीवपूर्वक मन हे त्या जहाजाच्या कॅप्टनसारखे आहे, जे सतत आदेश देत असते, आणि तुमचे अंतर्मन हे जहाजाच्या इंजिन रूमसारखे काम करते, जे त्या आदेशांचे पालन करते. इंजिन रूममधील लोकांना हे माहीत नसते की जहाज कुठे चालले आहे. ते फक्त कॅप्टनच्या आदेशाची अंमलबजावणी करतात. तसेच तुमचे अंतर्मन तुमच्या विचारांवर प्रश्न विचारत नाही. तुम्ही जे विचार पेरता त्यालाच ते फळाला आणते. लेखक पुढे द हीलिंग पॉवर म्हणजेच उपचार शक्तीवरती बोलतात. तुमच्या अंतर्मनाकडे स्वतःला बरे करण्याची प्रचंड शक्ती आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले अंतर्मन आपल्या शरीरातील अवयवांचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवते. जर आपण आपल्या अंतर्मनाला आरोग्य आणि शांतीचे सकारात्मक सूचना म्हणजेच अफर्मेशन दिल्या, तर ते शरीरातील कोणत्याही आजाराला बरे करू शकते. यामध्ये तुमची श्रद्धा हीच तुमच्या उपचारांची गुरुकिल्ली आहे. पुढे लेखक संपत्तीचे प्रकटीकरण मॅनिफेस्टिंग वेल्थ यावरती बोलतात. डॉक्टर जोसेफ मर्फी या पुस्तकात एक खूप मोठ्या गैरसमजावर प्रहार करतात. ते म्हणतात की श्रीमंत असणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. गरिबी ही एक मानसिक आजार आहे. श्रीमंत होण्याचे तंत्र सांगताना लेखक पुढे सांगतात, तुम्ही दिवसातून 3-4 वेळा, विशेषतः तुम्ही शांत असताना स्वतःला सांगा, वेल्थ, सक्सेस, संपत्ती, यश या 2 शब्दांच्या उच्चाराने तुमचे अंतर्मन त्या भावनेचा स्वीकार करते. तुमच्याकडे पैसा कुठून येईल याचा विचार करू नका. ते काम तुमच्या अंतर्मनाचे आहे. आणि यापुढे लेखक म्हणतात की भीती ही फक्त तुमच्या मनातील एक विचार आहे. जर तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर त्या गोष्टींचा सामना करा आणि तुमच्या अंतर्मनाला सांगा की मी सुरक्षित आहे. तुमचे अंतर्मन हे एका सुपीक जमिनीसारखे आहे. त्यात तुम्ही भीतीचे बीज पेरेल तर भीती मिळेल, आणि विश्वासाचे बीज पेरले तर यश मिळेल. लक्षात ठेवा, तुमचे भविष्य हे तुमच्या आजच्या विचारांवर अवलंबून आहे. या पुस्तकामधून लक्षात घेण्यासाठी काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे तुमचे जाणीवपूर्वक मन जे विचार करते, जे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगते. तुमचे अंतर्मन त्याला सत्य बनवते. अंतर्मन कधीही प्रश्न विचारत नाही. ते तुम्हाला असं म्हणणार नाही की अरे तू म्हणतोयस की मी गरीब आहे, हे चुकीचं आहे. नाही, ते फक्त तुमच्या विचारांची अंमलबजावणीच करते. म्हणून लेखक सांगतात, तुमच्या अंतर्मनामध्ये पेरलेले विचार हे भविष्यातील तुमच्या आयुष्याची फळे आहेत. म्हणून तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही नेहमी कायम सकारात्मक विचारच नोंदवले पाहिजेत. तुम्ही जर
म्हणत असाल की मी श्रीमंत आहे, पण तुमच्या मनात मी तर कर्जबाजारी आहे असा विचार येत असेल तर तुमचे अंतर्मन तुमच्या भावनेचा स्वीकार करेल, शब्दांचा नाही. म्हणूनच लेखक म्हणतात, तुम्ही हे वाक्य वापरा, माझ्या आयुष्यात दिवसांदिवस सर्व क्षेत्रात प्रगती आणि समृद्धी वाढत आहे. या वाक्यामुळे तुमच्या मनात कोणताही विरोध निर्माण होत नाही. तुमचे अंतर्मन या प्रगतीच्या कल्पनेला सतत उतरण्यासाठी मार्ग शोधू लागतो. या पुस्तकाच्या शेवटी लेखक भीतीबद्दल बोलतात. ते म्हणतात की भीती ही तुमच्या मनातील एक नकारात्मक विचार आहे. जर तुम्हाला कशाची तरी भीती वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या अंतर्मनाला अपयशाची सूचना देत आहात. लेखक यामध्ये एक साधे तंत्र सांगतात, डू द थिंग यू फिअर, म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करा. जेव्हा तुम्ही गोष्ट करता तेव्हा भीतीचा अंत होतो. समजा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची सर्वांसमोर भीती वाटते तर शांत बसा आणि डोळे मिटून स्वतःला यशस्वीपणे भाषण करताना पहा. व्हिज्युअलाइज करा. तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ऐका. जेव्हा तुम्ही ते वारंवार करता तेव्हा तुमचे अंतर्मन त्या भीतीला आत्मविश्वासात रूपांतरित करते. मित्रांनो, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा हा व्हिडिओ आपल्याला हेच शिकवतो की तुमचे आयुष्य हे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. तुमच्या अंतर्मनाकडे असलेल्या अफाट शक्तीचा वापर करून त्याला सकारात्मक सूचना द्या आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना पहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात रोज डेली अफर्मेशन्स म्हणजेच तुमच्या अंतर्मनाला काही सूचना देऊन एक बदल अनुभवू शकता. ती अफर्मेशन्स अशी आहेत या पुस्तकातून, संपत्ती आणि समृद्धीसाठी. माझ्या आयुष्यात दिवसागणिक सर्व क्षेत्रात प्रगती आणि समृद्धी वाढत आहे. संपत्तीचा ओघ माझ्याकडे अखंडपणे वाहत आहे आणि मी त्याचा वापर चांगल्या कामासाठी करत आहे. दुसरा आहे उत्तम आरोग्यासाठी. माझ्या अंतर्मनातील दैवी उपचारशक्ती आता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, स्नायू आणि अवयवाला पूर्णपणे निरोगी करत आहे. मी शांत, आनंदी आणि पूर्णतः स्वस्थ आहे. तिसरे आहे यशासाठी. अनंत बुद्धिमत्ता मला माझ्या सर्व कार्यात मार्गदर्शन करत आहे. मी जे काही करतो त्यात मला यश मिळत आहे. माझे अंतर्मन मला योग्य संधींकडे नेत आहे. पुढचे आहे भीतीवर विजय मिळवण्यासाठी. मी सुरक्षित आहे आणि ईश्वरीय शक्ती माझे रक्षण करत आहे. माझ्यात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास आहे. भीती ही केवळ एक विचार आहे आणि मी त्यावर नियंत्रण मिळवले आहे. पाचवा आहे मानसिक शांततेसाठी. ईश्वरीय शांती माझ्या मनावर राज्य करते आहे. मी भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून आनंदाने जगत आहे. माझे मन शांत, स्थिर आणि संतुलित आहे.